अल्पेश दादा कळंबे यांच्याकडून सौरभ विश्वकर्मा यांच्यासाठी पारितोषिक आहे. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सौरभ विश्वकर्मा विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. अल्पेश दादा कळंबे आपण देखील यायचं, आपले शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचे. संतोष दादा यादव यांची संपूर्णता फॅमिली, तसेच जॉन्टी दादा, सागर राणे, यादव फॅमिली, राणे फॅमिली आलेली आहे. संपूर्णता आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण सर्वांनी मंचावर येऊन आसन व्हायचं ही विनंती असेल. महेश यादव, मॅडी दादा यांच्या मेसेज देखील आहेत. सर्वांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत फुलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चला महिला मंडळ सर्वांना विनंती असेल आपण या मंचावर येऊन आसन व्हा. आणि वळतोय आम्ही तुर्ताच सुपर 6 मधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला संघ हॅलो रोहित शर्मा 94 वरती आहे. सफाळ्याची मालकीन भानुमती यांचं हार्दिक स्वागत. भानुमती ताई आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि मिसेस राणे, जॉन्टी दादा अर्थातच संपूर्णतः फुलपाडा नगरीचा लाडका असा जॉन्टी आणि त्यांच्या मिसेस देखील येत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. संपूर्णतः यादव फॅमिली असेल, राणे फॅमिली असेल, आपल्या सर्वांचं महिला मंडळाचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय. सुपर 6 मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. दोन संघ, एकीकडे हेमंत 11 आहे तर दुसरीकडे सर्वेश 11. हेमंत 11 संघ स्वकर्णधार याचा आयकॉन विजय सावंत आहे. एक मोठा खेळाडू म्हणून सातत्याने ज्याकडे पाहिलं जातं. दुसरीकडे अक्षय उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, सिंगल धावफलकामध्ये ऍड. दोन्हीकडून आता टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही वाजतंय कारण सामने हे सुपर 6 मध्ये येतात. अल्पेश दा सौरभ विश्वकर्मा आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अल्पेश दादा कळंबे यांच्याकडून. सौरभ विश्वकर्मा आमचा आवाज येत असेल तर आपण या आहे तिथे मंचावर यायचंय. सौरभ मंचावर या. आणि प्रणय आपल्यासाठी देखील पारितोषिक होतं 200 रुपयाचं. प्रणय आपण देखील या. खरं तर एक असं व्यक्तिमत्व ज्यांना एक हेमंत बनियाल यांची पदवी दिली जाते फुलपाडा नगरीमध्ये, असं एक गोड महत्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतो. हा खेळाडू आणि एक क्रिकेट चाहता अल्पेश दादा कळंबे यांच्याकडून हे पारितोषिक. अल्केश दादा यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. अर्थातच संघ अल्पेश 11 हा टॉप 3 मध्ये दाखल झालाय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू 3 धावा धावफलकावर आहेत. दुसरीकडे प्रेक्षकांच्या नजरा, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा अर्थातच इंग्लंड विरोधामध्ये इंडिया जी सिरीज चालू आहे त्यावर देखील नजर आहेत. आमचे मॅन्युअल स्कोरर देखील एकीकडे मोबाईल आहे जिथे 174 ला आपले भारतीय संघाचे 2 विकेट गेलेत. टार्गेट 305 धावांचा आपण पाहतोय. रोहित शर्मा 70 चेंडू 95 धावांवर खेळतोय. विजयाला 2 चौकाराला 200 रुपये. 1
श्रेयस तेली आज व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून फुलपाडा नगरीचा आनंद घेत आहेत. फुलपाडा PPL चला डगआउट मधून खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षक आपण डगआउटच्या बाहेर यायचंय. लगातारचे 2 चौकार विजय सावंत यांच्याकडे नैना गुजर मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. खरं तर सिंगल धाव कशा प्रकारे घेणं हे विजय सावंत यांची ओळख आहे. धावफलकावर वळतोय. सुपर 6 मधील दुसरा सामना. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एकाकडे हेमंत 11 तर दुसरीकडे सर्वेश 11. हे 2 संघ एकमेकांच्या समोर हे 2 हात उभे करून यावेळी उभे आहेत. चांगला फटकार येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय शानदार क्षेत्ररक्षण. अक्षय होता ज्या ठिकाणी स्वतःला झोकून देतोय, नडतोय, पडतोय आणि हे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. ही ट्रॉफी मानाची आहे, ही ट्रॉफी सन्मानाची आहे, ही ट्रॉफी अभिमानाची आहे. ही ट्रॉफी सातत्यानं पर्व 3ऱ्या मध्ये येऊन ठगले. 3ऱ्या वर्षाचा चॅम्पियन कोण असेल? सिद्धांत वारंग. सिद्धू देखील एक अस्मित हास्य आहे. संघ टॉप 3 मध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आरडा ओरडा, शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतात, सर्व काही यावेळेला आनंदमय वातावरण आहे. कारण आपण पाहतोय, ऐकतोय एक फुलपाड्याच्या मानाची, अभिमानाची अशी स्पर्धा. अर्थातच PPL पर्व 3रं. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबली आज लहान बाळकांना घेऊन चर्चा करतात. हे भविष्य आहे खरं तर म्हणतायत फुलपाड्याचं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर आतापर्यंत 8 धावा आहेत. धावेंना रोख लगावलाय. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो यावेळेला रिलीज केला जातोय. राजू अब तो सकते हैं. भागा वहां से भागा, पट 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 पट. नाही, मिकी माऊस म्हणतोय 2 खेळाडूंना यावेळेला विजय असेल. राजू आहे, दोघांना म्हणतोय, समजवतोय कशा प्रकारे खेळ करणं. आणि हा राजू यावेळेला अफलातून चौकार येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलक जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो यावेळेला रिलीज केला जातोय. वेदांत खिडके यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी, एक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धावफलकावर डिफेन्सिव्ह मोड मध्ये दुसरीकडून खेळला जाते. एकीकडे राजू आहे. राजू या बॅट मध्ये आतापर्यंत विजय सावंत
विजय सावंत यांनी जर का चौकार मारला तर सोहम खाडे यांच्याकडून देखील 250 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ही कॅश आमच्यापर्यंत पोहोचते. नाही मारले तर आमच्या खिशात. सोहम ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. शुभम होता ज्या ठिकाणी सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड होत आहे. दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात येऊन यावेळी ठगतात. सागर पाते यांचे वडील. काका आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज ही मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अगदी वर्ष तिसऱ्या ह्या स्पर्धेचं आणि तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा खरं तर ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा भरवली गेली. आज जीवदानी माऊली संघ असेल, फुलपाडा क्रीडा मंडळ असेल, फक्त आणि फक्त फुलपाडा रहिवाशांच्या आणि क्रिकेट प्रेमासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 15 धावा आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ असेल. राजू आहे दुसरीकडे, विजय सावंत आहे. दोनही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी ताकद आहे, तितकीच मोठा अनुभव आहे. परंतु हा अनुभव यावेळेला दर्शवावा लागेल. आतापर्यंत सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये आलात. आता सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये जाण्यासाठी लढत, ही भिडत, हे सर्व काही आज मैदानामध्ये झोकून देतात. आतापर्यंत वेळ घेतला, आतापर्यंत संयमी खेळ दर्शवलाय. शेखर आहे दुसरीकडे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, 3 धावा फक्त आणि फक्त. धावफलकावर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलकामध्ये 1 ने भर पडला जातोय. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 16 धावा आहेत. यस टीचे भरत जीवदानी माऊली बी संघ आपण विजूची संपर्क साधायचा. विजय कॉम्बॉक्सच्या दिशेने उपस्थित आहे. जीवदानी माऊली बी संघ जितके पण फुलपाडा प्रीमियर लीग खेळणारे खेळाडू जेवढे मैदाना बाहेर आहेत त्या सगळ्यांनी स्टेज समोर यायचे. सगळे खेळाडू, सगळ्या खेळाडूंना विनंती आपण स्टेज समोर या. राज वरवणकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. 4 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर, मेहनतीनंतर महाराष्ट्र पोलीस मध्ये तो भरती झालाय. आणि म्हणूनच मी राज वरवणकरला विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचंय. या बाजूला घे खाली. रोहित शर्मा सेंचुरी कंप्लीट. कॉंग्रॅच्युलेशन हिटमॅन. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण मंचासमोर यायचंय. कुणीही मॉडेलांच्या बाहेर जे पण प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण मंचासमोर या. सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर साहेब म्हणजे चिकुदादा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय. जीवदानी माऊली बी चे सर्व खेळाडू आपण स्टेज जवळ यायचंय. विजूशी संपर्क करायचा आहे. विजू नाही समजलं तर शरदशी संपर्क करा, पण सगळ्यांनी या. बाकी जे न खेळणारे खेळाडू आहेत चला या स्टेज जवळ लवकरात लवकर. हवा 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 खुशी
हेमंत 11 बॅक टू बॅक दुसरा. विजय सावंत आता एक्सेलेटर वर पाय देतो आणि सौरभ खाडे यांच्याकडून 200 रुपयाचं 250 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. नाही जहां तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. त्या अगोदर आपण पाहतोय प्रेक्षकांना विनंती असेल आज फुलपाडा अर्थातच PPL फुलपाडा नगरीतील हा विभागातील ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेसाठी ज्या प्रकारचं मेहनत राहिलंय ते आपल्याला थोड्याच वेळात हे मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात रतू हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात रतू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरुण फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाड मॅच चालू झाली नाही. वाट ही तुझी तू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सर्वांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. सगळ्या ओनर्सना विनंती आपली आपापली टीम घेऊन इथपर्यंत यायचंय. आपापल्या टीमला घेऊन इथपर्यंत या. स्टेज जवळ येऊन थांबायचे सगळे ओनर्स सगळे कर्णधार. जर हे दोघेही नसतील तर आयकॉन जो कोणी आहे त्यांनी आपल्या टीमला घेऊन यायचंय. जॉन्टी किधर आहे मेरा भाई? हा सगळ्यांना घेऊन ये. ऋषी पेडा सगळ्या प्लेयरना आणायचे. चला लवकरात लवकर. आयोजन कमिटीतील मेंबर्स कोर कमिटी पदाधिकारी आपण तेजस्वी कांबळी यांच्या बरोबर जायचंय. मिहीर घाग कुठे आहेत? वेदू मिहीर नसेल वेदू लवकर कोणीतरी जावा.
बघा अजून कोण दर्शक आणि खेळाडू जर तिकडे असतील त्यांनी समोर आलात तर बरं होईल. आपापल्या संघमालकाबरोबर संघमालक किंवा कर्णधार आयकॉन आपण या गोष्टीची नोंद घ्या की सर्व कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है. खूबसूरती पर तेरी तो मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा तूने, दीवाने पर एहसान किया. खूबसूरती पर तेरी खुद को मैं बॉलिंग पण बॅटिंग पण एवढं कशासाठी? एवढं कशासाठी भाऊ? आपल्या वसईवीराच्या पोरांसाठी आज बिग बॅश लीग बनवली आहे. ते पण येतात 6, 7, 8 तारीखला. कुणी ज्यांनी गाजवलं आपल्या फुलपाडा शहराचं नाव, तेच म्हणजे युगानी माऊली त्यांचं नाव. आणि इथं 9 तारीखला खास आपल्या फुलपाडा गावासाठी म्हणजे फुलपाड्याची पोरं खेळणार त्या लीगमध्ये, तेच म्हणजे फुलपाडा प्रीमियर लीग. अच्छा, म्हणजे 9 तारखेला पण आहे? 9 तारीखला पण आहे भाऊ. आणि इथं आपल्या 6, 7, 8 तारीखला वसईवीराच्या पोरांसाठी बहुजन विकास आघाडी प्रस्तुत युगानी माऊली लीग बॅच. तुम्ही पण क्रिकेट फॅन असाल तर तुम्ही पण आपली लीग बघायला या. आपण सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. हॅलो, हा सर, मला 25 आणि 9 तारखेला सर सुट्टी लागणार सर. सर तुम्ही ते 2 दिवस कशी पण करून ऍडजस्ट करा. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत. हा सर, बघून घेतो. काय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सिद्धार्थजी ठाकूर साहेबांचं आपण आगमन स्वागत करूयात. मी विनंती करेल सिद्धार्थजी ठाकूर साहेबांना की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये फुलपाडा विभागातील हा सर्वोत्तम क्रीडा सोहळा मागील 4 दिवस या मैदानावरती खेळवला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण आज आपल्या या मंचाला पदस्पर्श लावलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. जीवदानी माऊली बी आणि प्ले बॉयज वसईविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य ऋषिदादा देसाई यांना विनंती करेल की आपण सुद्धा यायचंय. उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. जीवदानी माऊली बी संघाचा कर्णधार आणि प्ले बॉय संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. ज्यांची मॅच चालू होती त्यांनी लगेच मैदानात जायचंय. ज्यांची मॅच चालू होती त्यांनी मैदानात दाखल व्हायचंय.
ऋषिदादांना विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. धवलदादा चोरगे सुद्धा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. वेलकम धवलदादा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला जीवदानी माऊली पी कर्णधार या मंचावरती. प्ले बॉईज आपण सुद्धा यायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. यानंतर होणारा सुपर 6 हा सामना सुपर 6 ची शेवटची मॅच या दोन संघादरम्यान खेळवली जाणार आहे. आदरणीय अच्छा मैदानात टॉस केला जाईल. या टॉस का बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय. जीवदानी माऊली बी विपक्ष प्ले बॉईज. सिद्धार्थजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस, चिकुदादांच्या शुभ हस्ते केला टॉस. येस प्ले बॉईज, थँक्यू. मी चिकुदादांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. मी विनंती करेल चिकुदादांना की आपण येऊन आसनस्थ व्हा. आपला ही आपणास विनंती. प्ले बॉईज काय घेतलंय? फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. आपण तयार राहायचंय. या दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. पुन्हा शक्ती घेऊन जातो कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. मॅच चालू होण्या अगोदर एक व्हिडिओ. या मैदानाची ही स्पर्धा आयोजित करण्या अगोदरची स्थिती आणि त्यानंतर हे ते मैदान ज्या मैदानावरती कुणाला चालता सुद्धा येत नव्हते. न चालता येत असणाऱ्या मैदानावरती काहीतरी करण्याचा एक निर्धार या सर्व फुलपाड्यातील खेळाडूंनी म्हणायची गरज. त्यांच्या केलेल्या निश्चयाला फुलपाडा विभागातील बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे यांची साथ लाभत असताना प्रत्येकाने आपल्या परीने होईल त्या प्रकारची मदत केली. आणि ती मदत करत असताना या मैदानाला काही अशा प्रकारे सजवलं. हे मैदान आज फुलपाड्याच्या अंडराम क्रिकेटची ही दास्तान सांगण्यासाठी सज्ज झालं. सज्ज होत असताना समस्त क्रीडा संघटनेच्या मनावरती राज्य करणारी वसई तालुक्यातील वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाडा क्रीडा मंडळाची फुलपाडा प्रीमियर लीग आपल्या सर्वांसमोर थँक्स टू ऑल प्लेयर्स. थँक्स टू फुलपाडा क्रीडा मंडळ, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आज या स्पर्धेला 4 चांद लागले कारण मंचावरती ओहो ब्रेक थ्रू मिळालाय. बंटी गवास चौकाराची आवाज पूर्ण नाही झाली. फलंदाज बाद. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. PPL फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 4 आणि 4थ्या पर्वामधील चालू असलेली सुपर 6 ची दुसरी मॅच. आकाश चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. एका धावेसाठी खेळलाय. पुन्हा एकदा घेऊन जातो कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत.
मागच्या दिशेनं सुपर 6 मधील दुसरी लढत आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. दोन संघ सर्वेश 11 तर दुसरीकडे आपण पाहतोय प्रतीक्षा कळंबे मॅडम. आपण आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मंचावर येऊन आसन पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार. यस धन्यवाद. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 6 धावा ह्या धावफलकावर आहेत. आकाश लगातारचे 3 चौकार. आई एकवेरा ग्राफिक्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाश केपी यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 7 धावा ह्या येतात. No+1 अर्थातच येणारा चेंडू फ्रेट नाहीये. नाही 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 डीजे हा फ्री हिट नाहीये. सिंगल धाव ऑनसाइडच्या दिशेनं डिक्लेअर मध्ये धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ 30 धावांचं आव्हान हे धावफलकावर आहे. परंतु दुसरीकडून फ्लाइंग स्टार्ट आहे. बंटी खरं तर गोल्डन डकचा विकेट आणि त्यानंतर अतिशय शानदार खेळ. आकाश असेल शुभम खांडेकर असेल दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक 12 धावा धावफलकावर. एक आनंदाची बातमी. मागील 4 वर्ष पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी अतोनात मेहनत करणारा आपल्यामधीलच एक मुलगा जो आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालाय आणि त्याचा आज या ठिकाणी आगमन झालं आणि त्याचा यथोचित सन्मान या फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीने करण्यात येणार आहे. मी विनंती करेल राज वरवणकर यांना की आपण मंचावरती यायचं आहे. राज वरवणकर आपणास विनंती आपण मंचावरती यायचं. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. राज वरणकर आपल्यापर्यंत जर का आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज आपण मंचावरती या. आपला हा सन्मान आणि त्याचबरोबर सत्कार सुद्धा केला जाणार आहे. गेली 4 वर्ष त्या मुलाने अथक मेहनत केली, अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर त्याला यश लाभलंय आणि तो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालाय. अशा यश वरणकर याचा या फुलपाडा प्रीमियर लीगच्या मंचावरती या फुलपाड्यातील सर्वात मोठ्या क्रीडा सोहळ्यामध्ये आपण गौरव करणार आहोत. पुन्हा एकदा घेऊन जात समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. बघा इथे जेवढे प्रेक्षक आहेत त्या सर्वांनी बाजूला व्हा. बॉर्डरलाईनच्या आतमध्ये जे उभे आहेत त्या सर्वांनी बाहेर या. मॅडी तुम्ही सगळ्यांनी तिथून बाहेर आलं तर बरं होईल. कोणाला तरी इजा होऊ शकते. बाकी सर्वांना इथून बाजूला करायचे. समोर आहेत त्या सगळ्यांना बाजूला काढा. सागर
समोरच्या सगळ्यांना बाजूला करा. वेदू वेदू तुझ्या समोरचे जेवढे त्या सगळ्यांना तिकडे घे. यांना काही दिसत नाहीये, नाही पंच काय सांगतात ते दिसत आहे. चला लवकर, तुमच्या समोर अंपायर आहेत आणि त्यांच्या मागे टेक्निकल टीम आहे. कोणी बाजूला झालेला नाहीये, सर्वांना बाजूला करा तिथून लवकर. टेक्निकल टीम मागे आहे, त्यांना दिसत नाहीये, पंचांनी निर्णय काय दिलाय. अरे चला तिथून लवकर पटापट. बाजूला व्हायला सांगितलंय, सरकायला नाही सांगितलं. वसई बॉक्स संडारम क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल समाधान दादा आपणास की आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. येस, थँक्यू. दोन षटकांचा खेळ समाप्त. आता येणारे 12 आहेत. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 11 धावा अजून देखील धावफलकावर लगवायचे. सूरज चव्हाण आहे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे तो यावेळेला आहे. धावेंना रोख लागावी लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची वेटिंग असेल. PPL ही मानाची सन्मानाची स्पर्धा पर्व 3 आणि पर्व 3 संपूर्ण आता फुलपाडा नगरीमध्ये अगदी क्रिकेटमय वातावरण. फुलपाडा नगरीची जत्रा आज आपण पाहतोय. 1+1 2 धावा अतिघाई कधी कधी संकटात नाही, ह्याचं उत्तम उदाहरण ह्या क्षणात आपल्याला पाहायला मिळतं. हे चित्र कुठेतरी आणि मिकी माऊस देखील एन्जॉय करतोय. राज वरणकर आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल देण्यात येतोय. आपण या. महाराष्ट्र पोलीस दलात सातत्याची मेहनत आपण पाहतोय, 4 वर्षाची मेहनत आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरतंय. ह्यांचा देखील राज वरणकर आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हे सिलेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचा देखील PPLच्या माध्यमातून फुलपाडा प्रीमियर लीग या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक गोड सत्कार हा करण्यात येईल. कॉंग्रॅच्युलेशन राज, आणि पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 30 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंतचे 3 चेंडू 30 धावा ह्या धावफलकावर आव्हान आहे. 23 धावा या धावफलकावर येतात. यावेळेला काय, ह्या वेळेला 2 गाड्या एकाच ट्रॅकवर, 1 गाडी बाद. आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते ही माईची शाल तसेच बघा याच मुलांमध्ये राहणारा मागील 4 वर्ष या मुलाने खूप मेहनत घेतली. इथेच दहीहंडीची प्रॅक्टिस, इथेच दहीहंडीमध्ये यायचा, याच मुलांमध्ये राहायचा. आपल्यामधीलच एक मित्र मागील 4 वर्षाच्या मेहनतीनंतर आता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालाय. अभिनंदन राज तुझं पुढील तुझ्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. तसेच या स्पर्धेसाठी लाभणारे आपले विशेष अतिथी, प्रमुख अतिथी सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर साहेब म्हणजेच चिकूदादा यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक फुलपाडा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय तेजस्वी कांबळी यांना की आपण हा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे. आणि हा सन्मान मी चिकूदादांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. हा विशेष सन्मान आपल्या विशेष अतिथींचा, प्रमुख अतिथींचा, जे आपला बहुमूल्य वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान इथे केला जातोय. आणि दादा या सन्मानाचा स्वीकार करत असताना आपल्या मुख्य मंचावरती थँक्यू सो मच दादा, आपल्या मनापासून आभार या स्पर्धेला दिला त्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. कमिटी मेंबर्स आपण समोर यायचं. कमिटी मेंबर्स जयू
जेवढे पण कमिटी मेंबर्स इथे आहेत सर्वांना विनंती आपण तेजस्वी कांबळे यांच्या बरोबर यायचं एक फोटोशूट केला जाणार आहे. मॅडी, अल्पेश, जॉन्टी, जयू सगळ्यांनी या. संतोष, बाकीची मुलं जी आहेत त्या सर्वांना विनंती करेल की आपण आहात तर जॉईन व्हा. चला या सगळ्यांनी जेवढे आहेत त्या सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. थँक्यू सो मच चिकू दादा, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा एकदा घेऊन जाईल मी मायक्रोफोन वरती उपस्थित मृदुलजी मेहर यांच्याकडे. पाच 3 इक्वेशन. शुभम खांडेकर ह्या खेळाडूने आतापर्यंत वेळ घेतलाय, सर्व काही केलंय, संयमी खेळ केलाय आणि त्यानंतर डायरेक्ट हिट असता. चांगलं बॅकअप, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. दुसरीकडे सुमित आहे. सुमित 3 दिवसामध्ये अगदी आमचा जवळचा मित्र देखील झालाय. मॅन्युअल स्कोरर म्हणून सातत्यानं 3 दिवस ह्या खेळाडूनं सेवा केली होती. हा स्वतः फलंदाजी मार्कवर आहे. सुमित आता 2 धाब्यांची गरज आहे. 4-2 इक्वेशन आहे. लक्ष 30 धाब्यांचं होतं, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी राहिली होती अतिशय प्रभावित करणारी 4-2 कोणता संघ ह्या वेळेला टॉप 3 मध्ये जाणार त्यासाठी चालणारी लढत. दुसरीकडे विजय सावंत गोलंदाजी मार्कवर आहे. सुमित आहे. आखुडी टप्प्याचा चेंडू, सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. सर्वेश 11. निशुदादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सत्वरी. गोळ्या भक्तांच्या हा केला ना धाव घे बारोंडाई सत्वरी. निशुदादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सत्वरी. येता संकट आई तू धावशी सदा उभी तू आमचे पाठीशी. उभी तू आमचे पाठीशी, सदा उभी तू आमचे पाठीशी. निशुदादाला सुखाने ठेवीशी, वाट चुकत मार्ग दावीशी. धन्यवाद डीजे